तारीख तर कळलीच आहे मला. तुला आणखी काही बोलायचंय का? नसेल तर घरच्यांना हे कधी आणि कसं सांगायचं याचा विचार करायला घेते मी. मायाजी, मला काहीतरी सांगायचंय. सगळ्यात आधी जे काही झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आयडिया माझी होती, एकट्याची. नाही, ही आयडिया फक्त घनश्यामची नव्हती, ही आयडिया माझी पण होती. मी बोलू प्लीज? ती आयडिया माझी एकट्याची होती, त्यामुळे कोणी प्लीज याबद्दल राधाला दोष देऊ नका. मला वाटलं होतं की आम्ही दोघे हे निभावून नेऊ, पण तसं झालं नाही. गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या आणि मला मान्य आहे की आता माझ्यावर इमोशनल बर्डन आलेलं आहे या सगळ्याचं. तुझ्यावर कसलं रे बाबा इमोशनल दडपण? तू अत्यंत हुशार प्रॅक्टिकल माणूस आहेस. इमोशनल फुल्स असू तर ते आम्ही सगळे आहोत, आणि आता राधाही त्यात आलेली दिसते मला. मी जर इमोशनल नसतो ना विनोद काका, तर आत्ता आपण इथे अशी चर्चा करत उभे नसतो राहिलो. मायाजीकडनं पहिला प्रश्न आल्यावर मी डिवोर्सची तारीख सांगून मोकळा झालो असतो, नाही का? बोल मग, आता काय म्हणणं आहे तुझं? मायाजी, आत्ताच मला जॉब लागलाय. 3 मुलं सिलेक्ट झालेत आणि काही दिवसानंतर त्यांच्यापैकी कोणीतरी एक अमेरिकेला जाण्यासाठी सिलेक्ट होणार आहे. मी या जॉबबद्दल घरी कोणाला काही सांगितलं नाही, कारण मी अमेरिकेचा नुसता विषय जरी काढला तरी आपल्या घरी काय रिॲक्शन होते सगळ्यांची हे सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? मी जर सिलेक्ट झालो नाही तर काही प्रश्नच येत नाही, पण जर मी सिलेक्ट झालो तर मी अमेरिकेला जाणार का नाही जाणार, त्यासाठी मी राधाला डिवोर्स देणार की नाही देणार, हे सगळं मी आत्ता नाही सांगू शकत मायाजी. त्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. मला वेळ हवाय कारण मला क्लॅरिटी हवी आहे स्वतःकडून. आजपासून 4 दिवसांनी आमच्या लग्नाचा आमच्या सो कॉल्ड लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आवर फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी. त्या दिवशी मी सांगेन सगळ्यांना मला काय वाटतं ते. मला हे 4 दिवस हवेत मायाजी. माझ्यासाठी माझे स्वतःचे हे 4 दिवस मला हवेत. हे शेवटचे 4 दिवस आहेत राधा. मला मान्य आहे की गेल्या काही दिवसात मी तुला खूप त्रास दिलाय अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, बट दिस इज द लास्ट टाइम. हे 4 दिवस मला द्या प्लीज मायाजी. प्लीज. आज काय जेवणात लक्ष नव्हतं तुमचं? हां, काय झालंय? आणि औषधं सगळे घेतलेत ना का विसरलायत? अहो काय विचारते मी तुम्हाला? अहो काय 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 झालं? तुम्हाला काय झालंय? मी बोलते तुमच्याशी आणि तुम्ही कुठल्या एवढ्या विचारात हरवलायत? हां, विचार विचार असं होते ना देऊ.
की आकाश अगदी निरभ्र असावं आणि अचानक आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी करावी, सगळं अगदी पार काळवंडून जावं आणि कुठल्याही क्षणी आता कोसळणार, असं काहीतरी माझ्या मनावर दडपण आलंय. अहो अहो असं काय बोलताय तुम्ही? हा, कशामुळे कशामुळे वाटतंय असं सगळं तुम्हाला? हा, कशामुळे कशामुळे असं वाटतं काही कळत नाही, पण वाटतंय. पण देऊ, आपल्या घरात काहीतरी बिनसलंय. अहो आपल्या घरातली शांती, आनंद हरवतो की काय अशी भीती वाटते. म्हणजे वरकरणी सगळं छान चाललंय, ठीकठाक चाललंय असं वाटतं, पण आत आत कुठेतरी खोलवर काहीतरी बिनसलंय, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं घडतंय. अहो, काय असं? पण पण काहीतरी कारण असेल ना तुम्हाला हे वाटतं याला? हा, इतकं असं निराशपणे बोलताना मी कधीच पाहिलं नाही तुम्हाला. काय झालंय हो? अहो सांगा ना मला, मला सांगणार नाही का तुम्ही? काय झालं, काय वाटतं तुम्हाला असं? कारण बघ, कारण कारण बऱ्याच वेळा आपल्याला कारण समजत नाही, पण आत कुठतरी जाणीव होते की नाही, तसं काहीतरी. म्हणजे हे बघ, प्राणी मात्रांना कसं भूकंप होण्याच्या आधी काही काळ भूकंपाची जाणीव होते ना, तसं तसं काहीसं होत आहे. आणि म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की आता काहीतरी केलं पाहिजे हे कळतंय, पण प्रॉब्लेम नेमका काय, काय बिघडलंय हे समजत नाहीये आणि त्यामुळे काही उपाय करता येत नाहीये. असं काय कोड्यात का बोलताय तुम्ही? देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. दिग्या, दिग्या काय झालंय सांग ना. मला जरा विचार करू देत. काही विचार करायची गरज नाही. मला माहितीये नक्की काहीतरी मोठं मस्त सरप्राईज आहे. तू आतापर्यंत माझ्यापासून काहीतरी लपवलंयस का? ते मी तुला सांगितल्याशिवाय कळणार आहे काय? काही नाही. दिग्या मला सांग, लहानपणी तू कैऱ्या चोरायचास आणि कुणाला आणून दाखवायचास? मला. शाळेतल्या एका मुलीने तुला फोन नंबर दिला होता तेव्हा तू पहिल्यांदा मला आणून दाखवला होतास. सगळं तर सांगतोस मला, मग हे का नाही सांगत आहेस? अरे जे कळलंय ते खरंय का खोटं आहे याचा अजून मला विचार करता येत नाहीये. विचार करायला लागलो तर तुझी भुणभुण सुरू झाली, सांग ना म्हणून. ए दिग्या, मोठा भाऊ आहे मी तुझा. काय रे, तुला काय वाटतं तूच एकटा अकलेचे तारे तोडतोस या घरात? साधा एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता येत नाही तुला. एवढा कसला माज आहे रे? काय प्रॉब्लेम काय तुझा? प्रॉब्लेम काय तुझा? ए, प्रॉब्लेम माझा नाही तुझा आहे. मोठ्या भावाशी कसं बोलायचं, कसं वागायचं याचं भान राहिलेलं नाही तुला. मोठा भाऊ असेल ना तर प्लीज मोठ्या भावासारखं वाग. हे लहान मुलासारखं मागे येऊन प्रश्न विचारून भंडवू नको मला. दिग्या, मी तुला शेवटचं विचारतोय, माई काय म्हणाली आहे? नाही सांगत, जा. ए जा, नको सांगू, जा. मूर्ख बेअक्कल कुठला आहे. मूर्ख आहे, बेअक्कल आहे, पण मी नाही, आपण सगळे होत. या घनाराधाने आपल्याला मूर्ख आणि बेअक्कल बनवलंय. काय चाललंय काय राव?
हॅलो हॅलो पप्पा. हे बेटा राधा राधा ऐकू येतंय ना? हा पप्पा. अरे काय झालं पिल्लू? पप्पा पप्पा आय एम सॉरी पप्पा. अगं कशासाठी सॉरी? पप्पा मी खोटं बोलले तुमच्याशी. मी खूप वाईट मुलगी आहे पप्पा. मी खूप वाईट मुलगी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पप्पा. मी खोटं बोलले तुमच्याशी. अरे हो बेटा, खरं म्हणजे मीच सॉरी म्हणायला पाहिजे तुला. बघ ना, तू जे काही सगळं केलंस ना ते मायासाठी केलंस. मला हवं होतं म्हणून केलंस, माझ्या काळजीपोटी केलंस. नाही 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 पप्पा पप्पा हे बघा, मी तुमच्यामुळे काही झालं नाहीये. माझं चुकलंय. मी दुखावलंय तुम्हाला. मी इथे घरात सगळ्यांना दुखावलेलं आहे मी, कारण माझं चुकलंय. नाही खरं सांगू का तुला? हे बघ, ऐकतेस ना? हे बेटा हा बोला. नाही खरं म्हणजे मला विचारशील तू तर तुझं आणि घनाचं एकच चुकलं. कसं आहे ना, अगं लग्नात घेतलेली वचनं जी आहेत ना ती इतक्या लवकर नाही रे बाळा विसरता येत. कसं आहे बघ, माणूस लग्न करतो, डिवोर्स घेतो, पुन्हा लग्न करतो. त्याला योग्य तो जोडीदार मिळेपर्यंत त्याचा हा शोध जो आहे ना, हा शोध चालू असतो. आता कधी कोणाला तरी या पायी खूप प्रयत्न करावे लागतात, तर कधी कोणाला जोडीदार चटकन मिळतो. मला विचारशील ना तर खरं तर हा जो शोध आहे ना तो तुमचा दोघांचाही संपलेला आहे. पण तो तुम्हाला कळत नाहीये. कळला तरी तुम्ही मान्य करत नाही आहात ना, याचं दुःख होत आहे ग, याचं वाईट वाटतंय. पप्पा मला माहित नाही मी सगळं कसं हँडल करू. आय थिंक आय एम टू टायर्ड पप्पा. मला खरंच कळत नाहीये. एबा रडू नको. एबा कंपोज युअरसेल्फ. हॅलो पप्पा तुम्ही रागावलात ना माझ्यावर? नाही रे बाळा. बघ, आई बाबा आपल्या मुलांवर रागावूच शकत नाहीत. खरंच म्हणजे मुलं रागावतात, बोलणं टाकतात. पण मी असं कसं करू शकेन ग तुझ्या बाबतीत? नाही नाही पप्पा तुम्ही रागवा माझ्यावर. तुम्ही ओरडा मला, तुम्ही हवं तर धपाटे घाला मला. नाही तू घरी ये, मी चांगले धपाटे घालणारच आहे तुला. कसं आहे ना बेटा, तू आई झाल्याशिवाय तुला कळणार नाही ग, आई वडील मुलांच्या या सगळ्या गोष्टी पोटात का घेतात. का म्हणून विचार. का? कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचं मूल हे जगातलं सगळ्यात उत्तम गुणी असं मूल असतं. हॅलो ठीक आहे ना तू? चल फोन ठेवतो मी आता. बाय, गुड नाईट. जे घडतं त्यात प्रत्येक वेळी तुझी चूक असते ही चिंता वाटणं बंद कर. अगं काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अहो काय झालंय मला सांगता का? असं लहान मुलासारखी नखं कसली खाताय? ए नखं खाण्याचा मक्ता फक्त लहान मुलांनी घेतलेला नसतो. अहो नखं खाताय म्हणजे नवीन बिझनेस सुरू करायचा वगैरे काही डोक्यात नाहीये ना? तुला काय करायचंय ग? तुला असं वाटतं का की तुझा नवरा घरकोंबडा आहे म्हणून तुला लाज वाटते का? मी सतत उद्योगधंदे बुडवतो म्हणून तुला लाज वाटते का? तुला माहेरी जायचंय? जा तू जा जा. आज भलतंच भांडणाचा मूड दिसतोय तुमचा. अहो आता पोरीचं लग्न आलंय तोंडावर. मग काय करू मी? मी नालायक आहे असं म्हणणं आहे का तुझं? तर आहे मी नालायक. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जरा शांत व्हा ना आणि शांतपणे मला सांगा की काय झालंय. तो दिग्या
बेअक्कल, एक नंबरचा मूर्ख आणि युसलेस माणूस आहे तो. माई झोप लागली का? काय ग? मी थोडं बोलू तुमच्याशी? मला खूप अस्वस्थ वाटतंय माई. म्हणजे कसलं तरी असं विचित्र दडपण आल्यासारखं वाटतंय. कळत नाहीये, पण काहीतरी भलत्या सलत्या शंका येत आहेत मनामध्ये. माई, आपल्या घरात सगळं सुरळीत चाललंय की नाही? हो ना? म्हणजे मग मला का असं वाटतंय की काहीतरी भयंकर घडतंय जे माझ्याच लक्षात येत नाहीये. काय झालंय नक्की? तुला कोणी काही बोललं का? हे न माझ्याशी इतकं असं काहीतरी कोड्यात बोलले हो. म्हणजे म्हणाले की आपल्या घरातली शांतता, आनंद हरवत जाणार आहे की काय, काहीतरी खूप बिनस्त आहे की काय. असं इतकं निराश झालेलं त्यांना मी कधीच पाहिलं नव्हतं माई. म्हणून मला खूप भीतीच वाटतेय. म्हणजे मला राहून राहून असं वाटतंय की माझ्यातून काही चुकलं नाहीये ना. होतं असं कधी कधी. जे घडतं त्यात प्रत्येक वेळी तुझी चूक असते ही चिंता वाटणं बंद कर. अगं, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. म्हणजे काय माई? म्हणजे श्रीपाद काही वेगळ्या विवंचनेत असेल. प्रत्येक गोष्टीची चिंता करायची सवय लागली आहे तुला. काय हवंय का माई? सावकाश सावकाश. देवकी, वाती वळायला कापूस आणून दे मला. माई, आत्ता कशाला? अगं, बसल्या बसल्या होऊन जाईल. रिकाम टेकडेपणाचा अगदी कंटाळा येतो ग मला. आणि मग हे विचाराचं चक्र थांबता थांबत नाही ग. जा. गंगा, ऐक ना रे बाबा, ऐक ना. अभ्यास झाल्याशिवाय कुठे जायचं नाहीये. सुप्रिया, माझं तू का आलीयस इथे? आणि तू अजिबात बोल नकोस माझ्याशी. मी इथे खूप महत्वाच्या कामात आहे ना. कामात म्हणजे विचारात आहे ना. मी महत्वाचा विचार करते. मला असं डिस्टर्ब करायचं नाही. ते कळतं की नाही का तुला? ए अगं, काय झालंय? भांडणं झालेत ना आपल्या नवऱ्यांची. ते एकमेकांमध्ये भांडले, मग आपलं पटून कसं चालेल? दिग्या आहे ना, एक नंबरचा मूर्ख आणि युसलेस माणूस आहे. अगं मी नव्हते असं म्हणत. आमचे हे म्हणत होते. एवढंच? आमचे हे तर का खूप बोलले असतील ना. मजबूत. काय झालंय काय ग दोघांमध्ये? काही कळलंय तुला? डोकी फिरली आहेत दोघांची. आतापर्यंत काही भांडणच झालं नव्हतं असं नाही ग. पण हे ना काहीतरी वेगळंच आहे. बोले बोले लिसन, तू इतर कुठल्याही विषयावर बोल, काही म्हण, पण कृपा करून हा वेगळा शब्द वापरू नकोस. हा, या वेगळ्याने ना घरातली सगळी शांती हरवली आपल्या.
अगं बघ ना, भांडले ना दोघ जण. केवढे भांडलेत. आणि खरे असं ना काहीतरी हरवल्यासारखं झालंय बघ सगळं. बर भांडणाचं कारण काय असं विचारलं तर मग उत्तर एकच, तू गप्प बस. मला खूप टेन्शन आलं. शॉपिंगला जाऊया. अगं हा बोल. काय 10 लाख रुपये? अरे तू वेडा आहे का? नाही नाही नाही, मी तुला असं कधी कबूल केलं नव्हतं. तू अच्छा तू काय धमकी? नाही धमकी देऊ नकोस तू मला. हे बघ मी तू आधी हळू बोल. माझ्याशी कळलं ना, हळू बोल आधी. नाही नाही घाबरलेलो वगैरे काही नाही मी, पण मी तुला मुळात 10 लाख रुपये कबूल केलेलेच नव्हते, तर मी तुला काय देऊ? तुझा काय संबंध आहे? अरे नाही नाही मी नाही म्हणतोय, असं कुठं म्हणतोय मी एवढंच म्हणतोय की मला जरा विचार करू दे ना. हा नाही 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 तू बाबा तू इथे घरी येऊन तमाशा करू नकोस माझ्या. रे नाही 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 नको. हा बर हो मी विचार करतो आणि मी सांगतो तुला. 10 लाख रुपये हो मी ठीक आहे, बघतो या. अरे तू असं एकदम तोडून टाकण्याची भाषा करू नको रे. आपले आयुष्यभराचे संबंध येणार आहेत ना. हा मग नाही